सगळ्यांना जय भीम जय शिवराय। मी सुमित आपल्यासमोर आज एका वेगळ्या विषयावरती बोलण्याकरिता या ठिकाणी हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच करत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी भारतामधल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून 2 टप्प्यातल्या निवडणुका त्या ठिकाणी संपलेल्या आहेत आणि तिसऱ्या टप्प्यातली निवडणूक ही उद्या लातूर लोकसभा मतदारसंघासह इतरही काही लोकसभेच्या मतदारसंघामध्ये ते निवडणुका आहेत। गेल्या 2 टप्प्यातल्या निवडणुकांचा विचार केला तर या ठिकाणी गेल्या 2 टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी ही खूप कमी आहे असं आपल्याला दिसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून जे उच्च विद्याविभूषित जे कोणी तरुण आहेत ते तरुण मतदानाकडे दुर्लक्ष करत आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी दिसलेलं आहे आणि म्हणून मी उच्च विद्याविभूषित तरुणाला एक आवाहन करू इच्छितो की बाबांनो, तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये घराच्या बाहेर पडा आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवा। कारण ही नुसती निवडणूक नाही तर ही लोकशाहीला वाचवण्याची एक चळवळ आहे, लोकशाहीला वाचवण्याचं एक आंदोलन आहे, भारताच्या संविधानाला वाचवण्याचं आंदोलन आहे आणि म्हणून आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये घराच्या बाहेर पडून त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं आणि ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं असं मी काही इतका मोठा नाही की आपल्या सगळ्यांना आवाहन करू, परंतु एक भारताचा नागरिक म्हणून मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगतोय की चला आपण मतदान करू आणि जे काही या व्यवस्थेमध्ये चुकीचं घडत आहे त्याला आपण त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, मतदान करणं का गरजेचं आहे आजच्या घडीला त्याच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी थोडंसं बोलणार आहे। बघा, सध्या आचारसंहिता चालू आहे, आचारसंहितामध्ये काय बोलायचं असतंय काय बोलायचं नसते, सामाजिक माध्यमांवरती कशा पद्धतीनं बोलायचं असतं या संदर्भातले सगळे नियम या ठिकाणी मला माहिती आहेत आणि म्हणून मी काही मुद्द्यांना त्या ठिकाणी किंवा काही त्या सरकारी नियमांच्या अधीन राहून त्या ठिकाणी मी तुमच्याशी थोडासा संवाद करण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये भारताच्या संसदेचं उद्घाटन झालं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारताच्या संसदेचं उद्घाटन झालं। भारताच्या संसदेचं उद्घाटन झालेलं असताना त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या धर्मांचे धर्मगुरू त्या ठिकाणी नेऊन बसवलेले आहेत आणि त्या ठिकाणी भारताच्या संसदेचं उद्घाटन केलेलं आहे। ते सगळ्यात मोठी चूक आहे, कारण भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलंय की आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दाला अंडरलाईन करा। आमचा देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि धर्मनिरपेक्ष देश असताना या देशाच्या संसदेचं उद्घाटन करत असताना तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या धर्माचे धर्मगुरू नेऊन बसवणं हे सगळ्यात मोठी चूक आहे, म्हणजेच संविधानाचा त्या ठिकाणी घात झालेला आहे असं या ठिकाणी मी एक भारताचा नागरिक म्हणून आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो। आणि तोच कार्यक्रम करत असताना भारताच्या राष्ट्रपतीला त्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं नव्हतं। म्हणजेच भारताच्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो आणि राष्ट्रपती भारताचा प्रथम नागरिकाने त्या ठिकाणी संसदेचं उद्घाटन करणं हे त्या ठिकाणी क्रमप्राप्त होतं, परंतु संसदेचं उद्घाटन करत असताना त्या ठिकाणी पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन केलं गेलं आणि केलं परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साधू संत त्या ठिकाणी संसदेमध्ये नेऊन बसवले। माझ्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेला तडा या सरकारनं त्या ठिकाणी घातलेला आहे आणि म्हणून मी तमाम भारतीयांना विनंती करतो की हे जे धर्मांध सरकार आहे त्या धर्मांध सरकारला त्या ठिकाणी सत्तेतून बाहेर खेचणं हे आपली काळाची गरज आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आणखीन एक सांगतो की कुणाच्या मी धार्मिक भावना इथं दुखावत नाहीये। राम मंदिराचा विषय मी तुम्हाला बोलणार आहे। धार्मिक भावना दुखावला तर मी त्या ठिकाणी आत्ताच्या ठिकाणी माफी मागतोय, परंतु आम्ही काय राम मंदिराच्या विरोधातलं वक्तव्य करत नाही किंवा राम मंदिराच्या विरोधातही मी त्या ठिकाणी नाही, परंतु राम मंदिराचं उद्घाटन देशाच्या प्रधानमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीनं करणं हे त्या ठिकाणी पूर्णतः चुकीचं आहे। कारण
पंतप्रधान हा फक्त हिंदू धर्माचा नाही, पंतप्रधान हा सगळ्या म्हणजे भारतामध्ये जितके काही धर्म आहेत, जाती आहेत, पंथ आहेत, या सगळ्यांचा, कारण भारतामध्ये विविध भाषा बोलणारे, विविध धर्माचे, विविध वेशभूषा करणारे लोक भारतामध्ये राहतात. फक्त हिंदू धर्माचे लोक भारतात राहत नाहीत. आणि या सगळ्या धर्माच्या भारताचं नेतृत्व करणारा हा आपला प्रधानमंत्री यांनी एखाद्या धार्मिक स्थळाचं उद्घाटन करणं म्हणजेच आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्षता या तत्वाला त्या ठिकाणी तडा गेलेला आहे. हे खूप मोठं म्हणजे आपण जे म्हणतो ना संविधान धोक्यात आहे, तर संविधान धोक्यात आहे, संविधान डॅमेज पण झालेलं आहे आणि डॅमेज करण्याचं काम इथल्या सध्याच्या शासन व्यवस्थेनं केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्याला सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये घराच्या बाहेर पडा आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आणखीन एक सांगतो की आत्ता जे काही हा व्हिडिओ काही तरुण मित्र जर बघत असतील तर त्या तरुण मित्रांना मी सांगतोय की बेरोजगारीचा दर हा 83% बेरोजगारीचा दर भारतामध्ये वाढलेला आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इतका मोठा बेरोजगारीचा दर कधीच वाढलेला नव्हता. तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल तर आपण सगळ्यांनी गुगल सर्च करून पहा, भारतामधला बेरोजगारीचा दर 83% भारतामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे तरुणांची. आणि त्याचबरोबर कॅपेबल असलेल्या तरुणांना कॅपेबल असलेलं काम मिळत नाही. उदाहरणामध्ये मी MA BEd आहे, माझ्यामध्ये सेटनेट आहे, मी आता सध्या PhD पण करतोय, माझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे शिक्षक होण्याची किंवा प्राध्यापक होण्याची, परंतु मला त्या कॅपेबिलिटीचं किंवा त्या कौशल्याचं काम मला मिळत नाही. मी कुठंतरी क्लर्क म्हणून काम करतो किंवा मी कुठंतरी दुसऱ्या कुठल्या तरी पदावरती काम करतो, म्हणजेच तो मी बेरोजगारच आहे. आपल्याकडे माहिती आहे इंजिनिअरिंग BE केलेली पोलं कुठंतरी बँकिंगमध्ये काम करायला लागलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी अलीकडच्या 10 वर्षाच्या काळामध्ये वाढलेली आहे. दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलायला गेलं तर तुम्हाला सांगतोय शेतकऱ्याच्या प्रत्येक शेती अवजारावरती 18% टॅक्स लावण्याचं काम इथल्या सरकारनं केलेलं आहे. अलीकड म्हणजे 2014च्या अगोदर त्या ठिकाणी शेतकरी अवजारांवरती किंवा शेतीच्या अवजारांवरती टॅक्स फ्री अशा पद्धतीचं काम होतं. म्हणजे टॅक्स नव्हते इतक्या प्रमाणामध्ये, म्हणजे GST त्याच्यावरती लावली जात नव्हती. परंतु जे अलीकडच्या काळामध्ये 3 कायदे केले गेले शेतकऱ्यांचे, 3 कायदे, ते 3 कायद्याच्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो, परंतु आता आपल्याकडे वेळ नाही, त्या संदर्भामध्ये मी बोलणार नाही. परंतु त्या कायद्यानुसार असं आहे की शेतकऱ्यांना काय बाबा 18% GST त्यांच्या शेतमालावरती द्यावी लागणार आहे. म्हणजे तुमचे खतं असतील, बियाणं असतील, शेतीचे अवजारे असतील, रसायनं असतील, फवारण्याच्या संदर्भातले रसायनं, त्या सगळ्या वस्तूंवरती 18% GST इथल्या शासनाने लावलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांची सुद्धा पिळवणूक या देशामध्ये व्हायला लागलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी या 3 कायद्याच्या संदर्भात पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. तिथले पंजाबचे शेतकरी ट्रॅक्टरवरती बसून दिल्लीकडे त्यांनी मोर्चा काढलेला होता. परंतु दिल्लीकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती इथल्या शासनानं असं म्हणजे खडे टाकले गेले, तिथं काटे टाकले गेले, तिथं असं काय म्हणतात त्याला आपण खिळे टाकले गेले आणि तो मोर्चा तिथंच थांबवण्याचं काम इथल्या शासनानं केलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की दडपशाहीचंही जे शासन सध्या चालू आहे त्या शासनाला किंवा त्या सरकारला आपल्याला सत्तेवरून खाली खेचणं हे आपलं परम कर्तव्य आहे. सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सरकारी शाळांचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होतानाचा आपल्याला दिसत आहे. म्हणजे जे गोरगरिबाची पोरं ज्यांना की मोठ्या मोठ्या स्कूलचे 1-1 लाख रुपये डोनेशन भरून शाळेमध्ये घालणं होत नाही, अशा पालकांच्या पाल्यासाठी सरकारी शाळा असतात, ज्या सरकारी शाळा फ्री ऑफ कॉस्टमध्ये एज्युकेशन देत असतात. तर फ्री ऑफ कॉस्टमधलं जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन येणाऱ्या काळामध्ये बंद होणार आहे. म्हणजेच तो निर्णय झालेला आहे की सरकारी शाळांचं खाजगीकरण करा आणि सरकारी शाळांचं खाजगीकरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. म्हणजे गोरगरिबाच्या पोरांनी त्या ठिकाणी शिकायचं नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय इथल्या सरकारी व्यवस्थेने घेतलेला आहे.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सरकारी नोकर भरती असते, या सरकारी नोकर भरती सुद्धा खाजगीकरणाच्या माध्यमातून केली जात आहे. वेगवेगळे जे काही विभाग आहेत त्या विभागांच्या भरत्या या खाजगीकरणाच्या माध्यमातून केल्या जात आहेत आणि तिथून या तरुणांची पिळवणूक केली जाते आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सरकारी दवाखाने असतात की नाही, सरकारी दवाखाने, या सरकारी दवाखान्यांचं सुद्धा खाजगीकरण करण्याचा निर्णय इथल्या या शासन व्यवस्थेने घेतलेला आहे किंवा या सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की जे गोरगरिबाचे लोक सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्वतःच्या आरोग्याची काळजी करतात किंवा स्वतःला काय म्हणतात ते मेडिकल ट्रीटमेंट ते घेतात, ज्यांना की खाजगी दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात फीस भरणं होत नाही, तर असे लोक सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन स्वतःच्या जे काही म्हणजे आजार असतील किंवा त्यांच्या बॉडीमध्ये जे काही डिसीज असतील त्याची ट्रीटमेंट करण्याचं काम ते सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन करतात. परंतु जर सरकारी दवाखान्याचं सुद्धा खाजगीकरण झालं तर गोरगरिबानं उपचाराविना मरायचं की काय, अशा पद्धतीची परिस्थिती या देशामध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की मोठ्या प्रमाणामध्ये घराच्या बाहेर पडा आणि मतदानाची टक्केवारी वाढवा. आणि इथली जी शासन व्यवस्था आहे या शासन व्यवस्थेला दाखवून द्या की आपला रोष काय शासनाच्या संदर्भामध्ये. शासनाच्या संदर्भामध्ये रोष व्यक्त करणं, शासनाला दोष देणं, सरकारच्या संदर्भामध्ये दोष दाखवून देणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि त्या भारतीय नागरिकाच्या कर्तव्याच्या हेतूनच मी आपल्यासमोर हे सगळं बोलतो आहे. म्हणूनच मी आपल्या समोर हे सगळं बोलतो आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतोय की बाबा, इथली जी शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्था सगळ्या स्वायत्त संस्था स्वतःच्या हातामध्ये हस्तगत करत आहेत. म्हणजे शासनाचं स्वायत्त संस्थांवरती कंट्रोल झालेलं आहे. थोडक्यामध्ये एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आमच्यावरती दबाव आहे. आमच्यावरती काय आहे? आमच्यावरती दबाव आहे असं पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि ते वकील पत्रकार परिषद घेऊन सांगतायत. म्हणजेच देश अराजकतेकडे जातोय की काय असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. कारण आमचा देश स्वतंत्र होऊन 70-75 वर्ष झाली. या 70-75 वर्षाच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी कसल्याच पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत. परंतु अलीकडच्या काळामध्ये पत्रकार परिषद घेऊन या लोकांनी सांगितलं की आमच्यावरती दबाव येत आहे आणि दबावाच्या खाली आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या दबावाच्या खाली काम करत असेल तर या देशामधल्या सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल किंवा या देशातल्या सर्वसामान्य न्यायव्यवस्थेची काय अवस्था असेल हे आपण या ठिकाणी अंदाज लावू शकता. सर्वोच्च न्यायालय जर दबावात काम करत असेल तर खाली जी आपली जिल्हा न्याय यंत्रणा असते किंवा तालुका स्तराची न्याय यंत्रणा असते ती न्याय यंत्रणा कितपत स्वायत्ततेनं काम करत असेल याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण एक भारताचा नागरिक म्हणून आणि एक मतदार म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी मतदान करणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणं गरजेचं आहे. बघा, या स्वायत्ततेवरती RBI नावाची एक आपली बँक आहे. RBI म्हणजे काय? भारतीय रिझर्व्ह बँक. ही रिझर्व्ह बँक काय करत असते तर नोटा छापणं किंवा हे एक वेगळा विषय, त्याला जास्त वेळ लागू शकतो. परंतु मी तुम्हाला सांगतो की नोटाबंदी जी झाली ती नोटाबंदी करण्याचं किंवा नोटाबंदी घोषित करण्याचे सगळे हक्क आणि अधिकार हे RBIच्या गव्हर्नरकडे असतात. आणि तत्कालीन RBIचे गव्हर्नर हे रघुराम राजन होते. रघुराम राजनवरती प्रयोग केला गेला की नोटाबंदी करायची. परंतु रघुराम राजनला माहिती होतं की नोटाबंदी केल्याच्या नंतर भारतीय अर्थव्यवस्थेवरती कशा पद्धतीचे दुष्परिणाम होणार आहेत. आणि म्हणून रघुराम राजननी त्या गोष्टीला धुडकावून त्यांनी RBIच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला आणि ते निघून गेले. त्यानंतर आले उर्जित पटेल आणि उर्जित पटेलांवरती सुद्धा प्रयोग केला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की बाबा आपल्याला नोटाबंदी करायची आहे आणि या पद्धतीनं हे सगळं 1000 आणि 500च्या नोटा बंद करायच्या आहेत. परंतु उर्जित पटेलांनी सुद्धा त्यांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी हे राजीनामा केला आणि तेही निघून गेले. त्यानंतर मात्र
या ठिकाणी शक्तिकांत दास नावाच्या एका इतिहास तज्ज्ञाला बसवलं गेलं. याला कसल्याच पद्धतीचा अर्थशास्त्राचा अभ्यास नाही. तो MA इतिहास केलेला माणूस आहे. याला कसल्याच पद्धतीचा अर्थशास्त्राचा अभ्यास नसताना त्याला त्या ठिकाणी RBIचं गव्हर्नर केलं गेलं आणि त्याच्यावरती दबाव टाकला गेला. आणि मग नंतर मला वाटतंय नोव्हेंबर 2016ला 8 नोव्हेंबर 2016ला त्या ठिकाणी नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला आणि 1000 आणि 500च्या नोटा बंद झाल्या. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं दुष्परिणाम झाले, भारतीय अर्थव्यवस्था कशी काय म्हणतात त्याला ती मंदीकडे गेली, याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. त्याच्यामध्ये मी खोलामध्ये जाणार नाही. परंतु हे मला सांगायचं आहे काय, तर देशामधल्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्थांवरती सरकारी यंत्रणा दबाव टाकत आहे हे आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागतं. आणि म्हणून ज्या ज्या मेन संस्था आहेत ना, या मेन संस्थांवरती सरकारचा दबाव येत आहे. त्याच्यामुळे या सरकारी यंत्रणेला आपल्याला सत्तेतून खाली खेचायचं आहे. आणि सत्तेतून खाली खेचायचं असेल तर आपण शिकलेल्या सुशिक्षित तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करा आणि मतदानाची टक्केवारी वाढवणं गरजेचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की 100% मतदान जेव्हा होईल तेव्हा देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीची त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली असं आपल्याला म्हणता येतं. कारण कधीच 100% मतदान झालेलं मी बघितलं नाही. मतदान हे 60%, 65%, जास्तीत जास्त 67, 68, 70% दरम्यान मतदान असतं. 70% वर मतदान झालेलं मी कधीच बघितलं नाही. मोस्टली तर आकडा हा 60 ते 70च्या आतच फिरतो. म्हणजे आणि मागे जे 2 टप्प्यातल्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तर मतदान हे फक्त 47, 48, 50%च्या आत मतदान झालेलं आहे. आणि म्हणून हे जर असं म्हणजे हे जर असं कमी प्रमाणात मतदान होत असेल तर देश हा कुठंतरी अराजकतेकडे जात आहे असं मला वाटायला लागलंय. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगतोय, मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करा आणि इथली जी शासन व्यवस्था आहे या शासन व्यवस्थेला सत्तेतून खाली खेचायचं काम या ठिकाणी आपण 100% कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. मी शेवटी तुम्हाला सांगेल, मी कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याच पक्षाचा पदाधिकारी नाही. मी फक्त भारताचा नागरिक आहे आणि भारतामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या चुकीच्या गोष्टी काय आहेत हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समजलं पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओचा सगळा प्रपंच करून मी आपल्यासमोर माझं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. पुन्हा एकदा जय हिंद, जय शिवराय.